हाय युगंधरा. हाय. काय चालू आहे? मी सॉल्व करायचा प्रयत्न करते हा क्यूब. अरे रुबिक्स क्यूब येस. 2013चं आठवत आहे का तुला? ऑब्विसली आपण एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पार्टिसिपेट केलं होतं एकेस कॉलेजकडून. येस, अक्षत. करेक्ट, यू आर राईट. पण ते झालं 2013चं. आता आपण जाणार आहे 2026 मध्ये. ऍक्च्युली 2026 पण कसं सॉर्ट करायचं याचा मी विचार करते, पण त्याच्या आधी मला माझा क्यूब सॉर्ट करायचा आहे. पण तुला काय वाटतंय? गाईस 2026 खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण तूच सांग ना, काय आहे विशेष 2026 मध्ये? ऍक्च्युली 2026 मध्ये सगळ्यात ना मी मेट्रो सिटीमधून नॉन मेट्रो सिटीमध्ये शिफ्ट होणार आहे. बर. तुला माहिती कुठली नॉन मेट्रो सिटी? इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट की बेंगलोर अजून नॉन मेट्रो सिटी आहे. एक्झॅक्टली. बट इट इज इंटरेस्टिंग. तो अजून काय चेंजेस होणार आहेत तुझ्या आयुष्यात? अजून मी अकॅडमियामधून मे बी नॉन अकॅडमियामध्ये जाणार आहे. मे बी, आय डोंट नो, मे बी. आणि अजून मी हॉस्टेल लाईफमधनं, सुडो बॅचलर लाईफमधनं मी एका घरात राहायला येणार आहे आफ्टर ऑलमोस्ट 13 इयर्स. वाव, 13 इयर्सची हॉस्टेल लाईफ. व्हेरी व्हेरी लॉंग हॉस्टेल लाईफ. तू आजच्या जेनझी लोकांना सांगू शकतेस की माझे केस असेच पांढरे नाही झाले. म्हणजे केस लिटरली पांढरे झालेत हॉस्टेलमध्ये राहून. नाही आयुष्यात राहून. ओके, मग 2026 बद्दल काय ठरलंयस तू? 2026 बद्दल खूप गोष्टी ठरवल्यात ॲक्च्युली मी, की तर तू सांगितलंस की तू मे बी इंडस्ट्रीमध्ये येशील अकॅडमियातून. ते तर झालं करिअरचं. पण मग तुझे इंटरेस्ट आणि पर्सनल लाईफमध्ये काय ठरवलंय? मी असं ठरवलेलं, काय काय ठरवलंय म्हणजे मी ठरवलं की मी हेल्दी राहीन, हेल्दी खाईन, हेल्थ कॉन्शियस नाही म्हणता येणार, पण मग मी थोडा एफर्ट टाकेन की मी हेल्दी गोष्टी चूज करते. ओके, सो आय हॅव टू काउंट माय लास्ट फ्यू डेज टू एन्जॉय. नो, एन्जॉयमेंट विल बी देअर, बट इट विल बी हेल्दी अँड एन्जॉयबल. ओके, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. अजून अजून काय करायचं? तुला फिरायला पण खूप आवडतं ना? हो, मला खूप फिरायचं आहे. मला तो एका म्हणजे फिरण्यामध्ये जर आपण लेअर्स केलं तर मला एक छोटंसं जनरल वीकली फिरायचं असेल तर मला बँगलोरमधली 2-3 ठिकाणं खूप जास्त आवडतात आणि मला खूप जास्त फ्रिक्वेंटली तिथं जायचं आहे. त्यात पहिली गोष्ट आहे कब्बन पार्क. मला कब्बन पार्कमध्ये रविवारी जाऊन बसायला जाम आवडतं. मी याच्या आधी काही वेळेस गेली आणि मला ते खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतं. सेकंड आहे विश्वेश्वरय्या म्युझियम जे आहे, कशाबद्दलचं, सायन्स विश्वेश्वरय्या सायन्स ते म्युझियम खूपच जे आहे इंटरेस्टिंग आहे. ते खूप इंटरेस्टिंग आहे. ते मला खूप आवडतं. म्हणजे प्रत्येक वेळी तिथं काहीतरी इंटरेस्टिंग फॅन्सी वाटतं मला की अरे अरे लय भारी वगैरे वगैरे टाईप्स. त्यामुळं मला लास्ट टाइम बेंगलोरमध्ये राहिलेलीस ना? लास्ट टाइम मी जेव्हा बँगलोरमध्ये राहिलेले ते ऑलमोस्ट 2016-17 वर्ष होतं. ते खूपच, त्याला खूपच वर्ष झाले, म्हणजे आय गेस खूपच वर्ष. बँगलोर ज्या स्पेसने चेंज होत आहे. हां, तर मग त्यामुळं असं होणार आहे की ऑलरेडी. तर मग हां, म्हणजे काहीतरी वेगळं सापडेल. त्या 2 गोष्टी आहेत, तिथं खूप जायचं आहे. अजून आय गेस नंदी हिलला मला जायचं आहे. मे बी 2-3 महिन्यातनं एकदा. आय थिंक खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि मला अजून इंटरेस्टिंग गोष्टी ज्या बँगलोरच्या असतील त्या शोधायच्या आहेत. मला एकतरी इडली, डीप इडली इन द सांबार, येस, ते कन्सेप्ट जाम आवडते. तर ती मला खाऊन बघायची आहे. लेमन इडली, तट्टे इडली, तूप इडली, तेल इडली, जे काय असेल ते सगळ्या प्रकारच्या इडली त्या सगळ्या ट्राय करून बघायच्या आहे. हे झालं छोटंवालं, म्हणजे हे बँगलोरमध्ये एक्सप्लोर करायचं. ठिकाणं झाले, काय खायचं ते ठरलंय. आता फक्त बँगलोर कन्नडमध्ये 1-2 वाक्य बोलायला यायला लागली तुला. झालीच तू बँगलोरची. स्वल्पम स्वल्पम कन्नड आगता. ओके. अजून मिड स्केल खूप फिरायचं आहे की बँगलोरचं लोकेशन इतकं खूप कमाल आहे ना की ऍक्च्युली बँगलोरची मला हे पण आवडते की बँगलोरची जी हाईट आहे ना ती ऑलमोस्ट मनालीच्या लेवलची आहे. सो बँगलोर इज ऑलमोस्ट लाईक
थंड हवेचं ठिकाण आहे ते. पेक्षा जास्त आहे बँगलोरची हाईट, हा. समुद्र सपाटीपासूनची उंची. तर मग ती एक आय गेस कमाल गोष्ट आहे. त्यामुळे वेदर तर खूप छान आहेच आणि मुंबईवरून आल्यामुळं आय रिअली अप्रिशिएट द थंडावा इन द एअर. सो दॅट इज ऑल्सो गुड थिंग. आणि मला छोटी ठिकाण म्हणजे मला ह्यासाठी सांगायचं होतं लोकेशनबद्दल बँगलोरच्या, की इथून खूप सगळी ठिकाणं एक दोन दिवसाच्या अंतरावरती आहेत. त्यामुळे त्यातली काही लोकेशन मला बघायचे आहेत. जर मला एखाद दुसरं स्टेट जरी भारतातलं बघायला मिळालं पुढच्या वर्षात तरी आय विल बी रिअली व्हेरी, म्हणजे भारी वाटेल मला. आणि अजून मला सदर्न एशियामधलं एखादं शहर बघायचं आहे आणि मला एक मे बी युरोपियन कंट्री काहीतरी बघायला मिळाली तरी अजून आय एम नॉट रिअली शुअर. आय हॅवंट रिअली प्लॅन्ड इट आउट की काय करू शकतो. बट येस, 2 इंटरनॅशनल, 1 स्टेट अँड कपल ऑफ नाही, मोर दॅन कपल ऑफ फ्यू मोर सिटीज नियर बाय बँगलोर. सो हा ट्रॅव्हलचा प्लॅन असेल. आणि खाण्यामध्ये अजून जर मला स्पेसिफिक सांगायचं असेल तर आय विल ॲड कॉन्शियस आय विल पुट लाईक 0 पासून जर शेल्डन एफर्ट असेल, शेल्डन कूपर एफर्ट, तर मग मी काहीतरी इन बिटवीन ट्राय करेन की माझं फायबर, प्रोटीन, कार्ब्स आणि अजून काय असतं, एवढंच असतं का? मला फॅट्स माहिती आहे. तर या 3 गोष्टी असतील थोड्याफार बॅलन्स्ड. आय विल लुक आउट फॉर दॅट. आणि काय आणि हेल्थ म्हणजे थोडं ॲक्टिव्ह लाईफस्टाईल, म्हणजे आपण बॅडमिंटन खेळायला जातो तो, किंवा आपण थोडंसं स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल किंवा रनिंग असेल, कार्डिओ असेल. आपण कब्बन पार्कमध्ये गेलो तर रन पण करू शकतो, मस्त आहे ते. सो तसं काही असेल तर ते त्या सगळ्या गोष्टी पण एक लाईफस्टाईल म्हणून इंट्रोड्यूस करायचं आहेत, नॉट ॲज इन की टेम्पररी. पण मग हां, ते काहीतरी करायची इच्छा आहे. असं इच्छा तर मी खूप घेऊन आलेली आहे. लुक्स लाईक तुझं 2026 खूप बिझी असणार आहे. ओ माय गॉड, खूप इंटरेस्टिंग पण बिझी असणार आहे. आणि येस, आय गेस दॅट्स इट. आणि हो, तर मग आपण दोघं सोबत राहायला चालू करू तर आय गेस दॅट कुड बी ऑल्सो चेरी ऑन द ऑल द बेस्ट फॉर युअर 2026. आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट. थँक यू.